हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं संध्या फॅमिली ब्लॉगवर। आज आम्ही खूप खास ठिकाणी म्हणजे कोकण ट्रिपला फिरायला निघालोय। संपूर्ण ट्रिपमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत समुद्र किनारे, गावाचा स्वच्छ निसर्ग, चविष्ट कोकणी जेवण आणि तुम्हाला इथे यायचे असेल तर राहण्याची व्यवस्था व किती खर्च लागेल। तर चला सुरुवात करूया कोकण सफरीला। आम्ही पुण्याहून 1 वाजता निघालो आहोत। पुण्याच्या बाहेर पडता सगळीकडे सुंदर हिरवळ आणि फ्रेश हवा सुरू झाली आहे। बघा किती सुंदर डोंगर आहेत। डोंगरावर आभाळ टाकल्यामुळे एकदम सुंदर दिसत आहे। तुम्हाला पण कोकण ट्रिपला यायचं असेल तर हा राईट टाइम आहे। जाताना तामिनी घाटातून जावं लागतं। हा घाट खूप सुंदर आहे। आम्ही इथं थोडंसं थांबलो। डोळ्यांना जर असं सुख द्यायचं आहे तर नक्की इथे येऊन पहा। इथं थांबून मक्याची भाजलेली कणस घेतली। 50 रुपयाला एक अशी कणस मिळाली, जे खात खात आम्ही इथल्या नजरेची मजा घेतली। आता पुढच्या प्रवासास निघालो आहोत। आणखी भरपूर लांबचा प्रवास करायचा आहे। या घाटातून जाताना खूप वळणं लागतात। दृश्य इतके मोहक असतात की मन अगदी रमून जातं। जाताना निजामपूर मध्ये सीएनजी भरण्यास थांबलो। पुण्याहून निघाल्यावर पहिला सीएनजी पंप मिळाला। इथे सीएनजी भरून पुढचा प्रवास सुरू केला। आणि थोड्या प्रवासानंतर खूप भूक लागल्यामुळे एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो। जेवण्यासाठी मस्त जागा मिळाली आहे। इथं घरून घेतलेला डब्बा खाल्ला। जेवण करून पुढे निघालो। कोकणाची सुरुवात झाली की जिकडे तिकडे कोलारू घरं, नारळाची झाडं, तांदळाची शेती आणि लाल माती सुरू होते। आम्ही दिव्यागारच्या बीचवर निघालो आहे, जे रायगड जिल्ह्यात येते। हा बीच 5 किलोमीटर लांब आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर तटांपैकी एक आहे। हा बीच मुंबई आणि पुण्यातील लोकांमध्ये लोकप्रिय आहे, ज्यांना शहराच्या गर्दीपासून दूर शांत ठिकाणी यावंसं वाटतं। इथे तुम्हाला बनाना बोट राईड, बंपर बोट राईड, फॅमिली बोट राईड, ATV राईड आणि हॉर्स कार्ट रायडिंगची मजा घ्यायला मिळते। इथून जवळ श्रीवर्धन आणि कोंडवली सारखे आणखी समुद्रतट आहेत आणि एक प्राचीन कालभैरव मंदिर सुद्धा आहे। इथं हॉटेल, रिसॉर्ट आणि होमस्टे उपलब्ध आहेत। दिवेआगारमध्ये पोहोचताच इथं 30 रुपयाचा शुल्क द्यावा लागतो, जो दिवेआगारच्या ग्रामपंचायत मार्फत आकारला जातो। तो देऊन आम्ही राहण्यासाठी होमस्टे शोधू लागलो। रस्त्याच्या बाजूने समुद्राचा जोरदार आवाज येत आहे आणि आम्ही समुद्रावर जाण्यासाठी तरमळत आहोत। शेवटी सिद्धिविनायक होमस्टेवर आम्ही थांबलो। इथे राहण्याची उत्तम सोय आहे। 1500 रुपयात इथं तुम्हाला 1 दिवस राहता येतं। या रूम मध्ये पंखा, झोपण्यासाठी बेड, पाहण्यासाठी टीव्ही, 3 गाद्या, पांघरूण, स्वच्छ बाथरूम हे सर्व मिळते। येथे एक कुत्रा पण आहे, पण तो चावत नाही। हा एकदम शांत आहे।
पण आम्ही सगळेच कुत्र्याला घाबरत असल्यामुळे त्याच्याजवळ कोणी जात नाही. सर्व आमच्या बॅग्स ठेवून बीचवर निघालो. आता खूप उशीर झाला आहे, त्यामुळे समुद्र दिसत नाही, पण आवाज एकदम भयानक येत आहे. आता खूप भूक लागली आहे, म्हणून स्वयंखानावळला जेवायला बसलो आहोत. इथे व्हेज थाळी ऑर्डर केली आहे, ज्यामध्ये तिखट डाळ, सपक डाळ, 1 गुलाबजामुन, 1 पापड, 2 चपाती, राय, शिमला मिरचीची भाजी, एवढं सगळं तुम्हाला फक्त 170 रुपयात मिळतं. जेवण करून आता प्रवास करून थकल्यामुळे आराम करायला रूमवर आलो. इथं सगळी अंथरूण पांघरूणची व्यवस्था चांगली आहे. सकाळी बाहेर आल्यावर सुंदर वातावरण पाहायला मिळते. पुढं दाट झाडे, पक्ष्यांचा आवाज, फ्रेश हवा मनाला एकदम मोहून टाकत आहे. आता चहा नाश्ता करून आम्ही बीचवर निघालो. हा बीच खूप मोठा आहे. आशिषला खेळण्यासाठी 100 रुपयाला खेळणी मिळाली, ते घेऊन आलो आहोत. तुम्हीही वेळ काढून आपल्या फॅमिलीसह नक्की या बीचवर व्हिजिट करा. आम्ही एन्जॉय केलेले मी व्हिडिओ रेकॉर्ड नाही करू शकले, कारण मला पण समुद्राचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे मी माझा मोबाईल वॉटरप्रूफ कव्हरमध्ये ठेवून दिला आहे. आणि नंतर आम्ही पाण्यातील राईड्स एन्जॉय केल्या. तुम्हाला जर या राईड्स एन्जॉय करायच्या असतील तर नक्की इथं आल्यास त्यावर एन्जॉय करा. बीचवरचा आनंद घेतल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत दिघी पोर्टवर, कारण आम्ही पुढे अलिबाग बीचवर जाण्याचा प्लॅन केला आहे. दिघी पोर्टवर आल्यावर जंगल जेटी फेरीमध्ये खूप छान वाटतं. एकदम मस्त व्ह्यू पाहायला मिळतो. जंजिरा किल्लाही येथून दिसत आहे.
पुढे आम्ही अलिबागकडे जाण्यास निघालो। या खाकोरी टॉम्ब आहेत, ज्या 500 वर्षापूर्वी दगडामध्ये बांधलेल्या आहेत। या मुरुड जवळ आहेत। यामध्ये एक सुरुल खानची समाधी आहे। पुढे पाऊस एवढा सुरू झाला की आम्हाला अलिबागचा प्लॅन कॅन्सल करावा लागला आणि लोणावळ्याच्या दिशेने निघालो। येताना एका हॉटेलवर कोकण स्पेशल जेवण केलं। आणि पुढे पुण्याच्या दिशेने निघालो आहोत। तर ही होती आमची कोकण ट्रिप। खूप मस्त अनुभव होता। जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।